नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरती आपण डेली इंडियन एक्सप्रेसमधले जे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून रिलिव्हंट आर्टिकल्स आहेत, महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत, त्याची मराठीमध्ये समरी पाहत असतो आणि त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित काही डिस्कशन असेल तर ते पण आपण इथे करत असतो. तर त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा. आजचा व्हिडिओ तो 23 जुलै तारखेचे जे आर्टिकल्स आहेत त्याच्या संबंधीचा आहे. 23 जुलै 2025. पहिलं जे आर्टिकल आहे त्यात संबंधीचं, वर्ल्ड बँक रिपोर्ट बाय 2030 इंडियन सिटीज टू क्रिएट 70% ऑफ जॉब्स बट मे लूज $5 बिलियन टू फ्लड्स. अगमवालिया यांनी लिहिलेलं ते आर्टिकल आहे. आता तसं बघायला गेलं तर हे प्रामुख्यानं आर्टिकल जे आहे ते जॉग्राफीच्या डोमेनमध्ये पडतंय बघा. फक्त याच्यामध्ये जो जॉब क्रिएशनचा जो मुद्दा आहे तेवढाच आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणजे अख्ख्या आर्टिकलमधनं फक्त तुम्ही एवढी जरी हेडलाईन लक्षात ठेवली की बाय 2030 आपल्या ज्या इंडियन सिटीज आहेत, शहरं जी आहेत, ती जवळपास आपल्याला 70% जॉब्स जे आहेत ते क्रिएट करण्यामध्ये योगदान त्यांचं राहणार आहे. ठीक आहे, तेवढाच भाग आपल्यासाठी गरजेचा आहे. मग त्यानंतर मात्र मग जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही वाचणार असाल तर मग बाकी तुम्ही क्लायमेट रेझिलियंट सिटीज जे म्हणतो, हवामान अनुकूल पायाभूत सुविधा सेवा निर्माण करणं, हे आहे. ठीक आहे, त्यानंतर नुकसान, मग त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा पण भाग ओव्हरलॅप होतो इथे, लक्षात घ्या. तर मग त्याच्या मागची कारणं कोणती आहेत, अर्बन हिट आयलंड काय आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, इकॉनॉमिक्स नसल्यामुळे मी फार काय त्याच्यावर वेळ घालवत नाही. पुढचं जे आर्टिकल आहे ते क्लिअरिंग द एअर ऑन कोल, रिमूव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑन थर्मल पॉवर प्लांट्स प्रोव्हाइड रिस्पेक्ट टू कन्झ्युमर्स, RV शही. आता बघा, थर्मल पॉवर प्लांट्स जे आहेत तर तुम्हाला माहिती आहे थर्मल पॉवर प्लांट म्हणजे जे औष्णिक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो वीज निर्मितीसाठी, आणि त्याचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्यातून होणारं वायू प्रदूषण. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये जो काही म्हणजे वायू सोडला जातो किंवा आपण गॅसेस जे काही सोडले जातात त्या थर्मल पॉवर प्लांटमधनं, तर त्याच्यामध्ये SO2 सल्फर डायऑक्साईड जो आहे तर तो प्रचंड हानिकारक अशा प्रकारचा वायू जो आहे तो सोडला जातो. मग तो कमी प्रमाणात सोडला जावा किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला शोषून घ्यावं आणि जेणेकरून वातावरणात तो डायरेक्टली सोडला जाऊ नये, ह्या दृष्टिकोनातून पर्यावरण मंत्रालयानं काय केलेलं होतं तर फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन प्रणाली बसवणं अनिवार्य केलेलं होतं. आता ही प्रणाली म्हणजे काय करते की जे त्या थर्मल पॉवर प्लांटमधनं जे गॅसेस बाहेर पडतात त्यामधला SO2 जो आहे, सल्फर डायऑक्साईड जो आहे, त्याला शोषून घेतला जातो. मग अमोनिया असेल किंवा इतर काही घटक असतात त्याचा वापर केला जातो आणि त्याला ते शोषून घेतलं जातं बाजूला. पण त्याच्यामुळं मग काय होतं तर वीज कंपन्या ज्या आहेत त्या वीज कंपन्यांवरती तो भांडवली खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं प्रति युनिट विजेच्या दरात सुद्धा 0.25 ते 0.30 रुपयाची वाढ जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली असती, ज्याचा बोजा पुन्हा कोणावर पडला असता, ग्राहकांवर पडला असता. मग सरकारने वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे 2015च्या अधिसूचनेत सुधारणा केली आहे. भारतीय कोळशात सल्फरचे प्रमाण खूप कमी असल्याने सरसकट सर्वच प्रकल्पांना FGDची आवश्यकता नाही असे अभ्यासात आढळून आले आहे. मग आता हा मुद्दा तसं बघायला गेलं तर पुन्हा इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी ह्या दोघांच्या ओव्हरलॅपिंग फील्डवरती पण आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे, मग तुम्ही जर बघा ऑब्झर्व केलं असेल ना तर बहुतांश जे आर्टिकल्स आपल्याला बघायला मिळतात ते त्याच टॉपिक्सवर बघायला मिळतात की जे GS3चा पूर्ण भाग आहे. त्यामुळे ते एकमेकांशी संलग्न ते विषय आहेतच आहेत हे आपल्याला गृहीत धरून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर NEERI नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि IIT दिल्ली यांच्या अभ्यासानुसार सांगितलं गेलेलं आहे की सुमारे 78% वीज प्रकल्पांना FGDची गरज नाही आहे. मग त्याचे फायदे काय होतील, हे जे सरकारचं नवीन धोरण आहे आता, तर त्याचे काय फायदे होतील तर वीज कंपन्यांना मोठा भांडवली खर्च जो करावा लागणार होता तो आता करावा लागणार नाही, तो वाचेल. ग्राहकांवरती वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही, है ना. आणि वाचलेल्या भांडवलाचा उपयोग नवीन वीज निर्मिती क्षमता, विशेषतः नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे वाढवण्यासाठी केली जाऊ शकतो. ठीक आहे, हे फायदे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. पुढचं जे आर्टिकल आहे ते कॉर्पोरेट टॅक्स रेव्हेन्यू फोरगॉन ॲट 99,000 crore इन FY24. आता फोरगॉन म्हणजे सोडून दिला. सरकारने काय केलेलं आहे, कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो सोडून दिलेला आहे. ठीक आहे,
म्हणजे जवळपास आपण म्हणूया 1,00,000 करोड जवळपास म्हणूया FY24 सरकारने सोडून दिला आहे. आता टॅक्सेशनचा जर चॅप्टर तुम्ही अभ्यासला असेल तर तिथे यासंबंधी एक संकल्पना आहे की काही तरतुदींच्या अंतर्गत सरकार जो कर जो आहे तो सोडून देतं. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. आपल्याला प्रिलिम्सला पण हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. महसूल तूट सरकारने कंपन्यांना दिलेल्या विविध कर सवलतींमुळे आर्थिक वर्ष 23-24 सुमारे 99,000 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट करावर पाणी सोडावे लागले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली. 23-24 या आर्थिक वर्षात बुडालेला महसूल 98,999 कोटी होता. यापूर्वी 22-23 88,109 कोटी आणि 2021-22 96,892 कोटी महसूल बुडाला होता. पार्श्वभूमी 2016 पासून सरकार कॉर्पोरेट कराचे दर हळूहळू कमी करत आहे आणि त्याचवेळी कर सवलती आणि सूट टप्प्याटप्प्याने काढून टाकत आहे. ही महसुली तूट कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या विविध कपातींमुळे निर्माण झालेली आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक ट्रेंड जर तुम्ही बजेटची आकडेवारी बघितली तर मागच्या वर्षीच्या ह्याच्यात जर बघायचं म्हणलं आपण तर कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा इन्कम टॅक्स जो आहे जो व्यक्तींवरती लावला जातो है ना, तर त्याचं कलेक्शन वाढत होतं कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा. त्यामुळं म्हणजे ह्या ज्या सुटी ज्या आहेत त्या सुटींमुळं कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शन तितकंसं वाढत नाही जितकं इन्कम टॅक्स कलेक्शन वाढतं. आता यावर्षी जी इन्कम टॅक्सवरती दिली गेलेली सूट आहे त्याच्यामुळं फायनल आकडेवारी कशी होईल ते आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नेक्स्ट इयरमध्ये कळूनच जाईल. ठीक आहे. आता ह्याच्यात आणखीन एक मुद्दा थोडासा विचार करण्यासारखा म्हणजे की मेन्सच्या दृष्टिकोनातून असाही प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो की हे ज्या काही सवलती दिल्या जात आहेत तर त्या खरंच गरजेच्या आहेत का त्याला रॅशनलाइज केलं पाहिजे किंवा त्याचा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दृष्टीनं किंवा सार्वजनिक कल्याणाच्या दृष्टीनं काही फायदा आहे का. मग याची पण चर्चा तुम्ही मनातल्या मनात करणं आणि या बातमीला जोडणं गरजेचं असतंय. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे किंवा आर्टिकल जे आहे ते व्हॉट आर बायोस्टिम्युलंट्स नाव अंडर ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री स्क्रुटिनी. ठीक आहे. हरिकृष्णन शर्मा यांनी लिहिलेलं आहे. आता बायोस्टिम्युलंट हा काय प्रकार आहे तसं बघायला गेलं तर डायरेक्टली ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सशी संबंधित नाही आहे. ठीक आहे. पण काहीतरी नवीन आहे म्हणून थोडंसं आणि ॲग्रिकल्चर आपल्याला प्रिलिम्सला पण काही प्रमाणात बघायला मिळतं. मेन्समध्ये तर आपल्याकडे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहेच आहे. ठीक आहे. तर ह्या दृष्टिकोनातून म्हणून आपल्याला ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला खतांचं जे शॉर्टेज आहे आणि खतांच्या नावाखाली हे बायोस्टिम्युलंट विकलं जात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीची जर जोडणी आपल्याला कुठे करायची झाली तर ती कुठे आपल्याला कामी येऊ शकते म्हणून ह्याला आपण आपल्या इम्पॉर्टंट आर्टिकल लिस्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मग बायोस्टिम्युलंट म्हणजे काय तर बेसिकली बघा हे केमिकल सारखं असतं की केमिकल्सच म्हणूयात आपण त्यांना की जे काय करतात ग्रोथ जे आहेत प्लांट्सच्या. ठीक आहे. तर ते त्याला सपोर्ट करतं किंवा जे पिकांची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याला उत्तेजित करतं है ना. मग समुद्री शेवाळं अर्क वनस्पती अर्क अशा पद्धतीच्या त्या गोष्टी असतात. ठीक आहे. मग त्यांचे पोषण वाढवतात गुणवत्ता सुधारतात. ते खते किंवा कीटकनाशके नाहीत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण दुकानदार विकताना ते खतं म्हणूनच विकतो. म्हणजे ते म्हणतो युरिया कसं आहे तसंच हे पण आहे म्हणे झाडांचं चांगली ग्रोथ होते. अशा पद्धतीने ते केलं जाते. शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली की त्यांना युरिया आणि DAP सारख्या खतांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे बायोस्टिम्युलंट्स विकले जात आहेत ज्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. मग सरकारची कारवाई किंवा उपाययोजना काय बघा. तक्रारीनंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने बायोस्टिम्युलंट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. मंत्रालयाने खत नियंत्रण आदेश 1985 2021 साली सुधारणा करून बायोस्टिम्युलंट्सना नियमांच्या कक्षेत आणले. मग आता प्रिलिमच्या दृष्टीनं विचार केला तर असा प्रश्न येऊ शकतो बघा की बायोस्टिम्युलंट्स या आदेशाच्या अंतर्गत येतो का किंवा येतो असं एखादं स्टेटमेंट वगैरे येऊ शकतं. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं आपल्याला प्रिलिमचा पण विचार इथे करणं गरजेचं आहे. आता उत्पादकांना बायोस्टिम्युलंट्स विकण्यासाठी तात्पुरती नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्यांना उत्पादनाची रासायनिक रचना उपयुक्तता आणि सुरक्षिततेबद्दलचा डेटा सरकारला सादर करावा लागेल. मग या नियमनासंबंधीचे पण एखादं वाक्य विचारलं जाऊ शकतं प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. की ह्या कायद्याअंतर्गत येतं का किंवा या कंट्रोल ऑर्डरच्या अंतर्गत येतं का त्याच्यामध्ये काय काय सरकारला काय सादर करावं लागतं अशा ह्याचे स्टेटमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. बाजारपेठ जागतिक स्तरावर बायोस्टिम्युलंटची बाजारपेठ 2024 $355 दशलक्ष आपल्याला बघायला मिळत होती. मिलियन्स ज्याला म्हणतो आपण. 2032 ती
1135 दशलक्ष पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे आर्टिकल आहे, कॅबिनेट क्लिअर्स यूके एफटीआय हेड ऑफ पीएम्स लंडन व्हिजिट डील टेक्स्ट लाईकली दिस वीक. आता तसं बघायला गेलं तर 24 तारखेला करारावर स्वाक्षरी झाली आणि 25 तारखेच्या सगळ्या आर्टिकल्समध्ये हे आलेलं आहे. आपण हा थोडासा 2 दिवसानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना, आज 25 तारखेला आपण रेकॉर्ड करतोय हा व्हिडिओ. त्यामुळे तसं बघायला गेलं तर आता ह्या आर्टिकल्स पेक्षा जो 25 तारखेचे जे म्हणजे आजचे जे आर्टिकल्स आहेत ना, ते म्हणजे जे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. ठीक आहे. तिथे तुम्हाला ह्याची चांगली माहिती मिळू शकेल किंवा कंप्लीट माहिती मिळू शकेल. तरी आपण एकदा पटकन फक्त काय करूयात, वाचून घेऊयात. ठीक आहे. स्वाक्षरी या या करारावर औपचारिक स्वाक्षरी 24 जून रोजी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष कीर स्टारमर यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या कराराची घोषणा 6 मे रोजी झाली होती, परंतु त्यांच्या कायदेशीर मजकुरावर काम सुरू होते. भारतासाठी महत्त्व काय? भारतासाठी 2019मध्ये RCEP म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, जी 15 देशांचा एक मोठा आर्थिक करार आहे. त्यातून आपण मात्र 2019मध्ये बाहेर पडलो होतो, लक्षात घ्या. मग बाहेर पडल्यानंतर पाश्चात्य देशांसोबतचा भारताचा पहिला मोठा व्यापार करार आहे. हा जो RCEP जो आहे तो 2020मध्ये झाला होता, पण तो व्हायच्या आधीच आपण त्यातनं बाहेर पडलो. आपल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीजचं कारण सांगितलं आपण आणि त्यामुळे बाहेर पडलो. पण आपण अजूनही फ्युचरमध्ये जाऊन जॉईन करण्याची शक्यता त्याच्यामध्ये आपण ओपन ठेवलेली आहे. या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर भारताच्या जवळजवळ सर्व सुमारे 99% वस्तूंना ब्रिटिश बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल, ज्याला आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे म्हणतो त्याचाच इथे संबंध आपल्याला दिसून येतो. कापड आणि चामड्याच्या वस्तूंसारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होईल. सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी योगदान टाळण्यास मदत होईल, डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन. आता हा मुद्दा काय समजून घ्या. आपल्याला माहिती आहे की सामाजिक सुरक्षिततेसंबंधी वेगवेगळ्या तरतुदी आपल्या सरकारने पण केलेल्या आहेत आणि युकेच्या सरकारने पण केलेलं आहे. जसं आपल्याकडं PF आहे, ESIC आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, तर एम्प्लॉईज जे आहेत, कर्मचारी जे आहेत, त्यांना सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं किंवा जे कंपन्या आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं. मग आधी काय होत होतं, तर जेव्हा एखादा भारतीय व्यक्ती युकेमध्ये जर जाऊन काम करत असेल, तर त्याला भारतातील ज्या सामाजिक सुरक्षिततेच्या योजना आहेत, जसं आपण उदाहरण घेऊया EPFO. ठीक आहे. तर PF साठीचं कॉन्ट्रीब्युशन त्याला इंडियामध्ये पण करावं लागत होतं आणि त्याच्या कंपनीला पण करावं लागत होतं आणि त्याचबरोबर ब्रिटिशची एक नॅशनल इन्शुरन्स सिस्टीम वगैरे त्यांच्याकडची एक हे आहे, ज्याला आपण सामाजिक सुरक्षिततेसंबंधीची योजना म्हणूयात. ठीक आहे. तिकडे पण दोघांना कॉन्ट्रीब्यूट करावं लागत होतं. त्यामुळे हे डबल कॉन्ट्रीब्युशनचा बोजा जो आहे तो त्या एम्प्लॉई म्हणजे कर्मचाऱ्यावरती पण पडत होता आणि कंपनीवरती पण पडत होता. तर ते आता टाळलं जाणार आहे की या केसमध्ये आता फक्त एकाच ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असेल तरी तुम्हाला दुसरीकडे कॉन्ट्रीब्यूट करायची गरज नसणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळं हा थोडासा महत्त्वाचा प्रामुख्याने जर आपण IT आणि इतर क्षेत्राचा विचार केला, ITES, तर ह्या क्षेत्रांना ह्याचा फार जास्त चांगला प्रकारे फायदा होताना आपल्याला दिसून येतो. ब्रिटनच्या उच्च श्रेणीतील कार आणि विस्कीला भारतात टप्प्याटप्प्याने प्रवेश मिळेल. पुढच्या 10 वर्षांमध्ये त्यांनी ते टप्पे आखून दिलेले आहेत. भारत ब्रिटन व्यापार आकडेवारी जर बघितली 23-24 मध्ये भारताची ब्रिटनला होणारी निर्यात 2.3% वाढून 8.6 अब्ज झाली, तर द्विपक्षीय व्यापार 21.34 अब्ज डॉलरचा होता. त्यानंतर पुढचं जे आर्टिकल आहे, फॉरेन ब्लॅक मनी गव्हर्नमेंट रेजेस 35,105 करोड टॅक्स डिमांड. म्हणजे काय, तर सरकारने परदेशातल्या काळ्या पैशाविरोधी कारवाई चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 35,105 कोटींपेक्षा जास्त रकमेची कर आणि दंडाची मागणी केलेली आहे, ज्यांनी कोणी या पद्धतीचे व्यवहार केलेले आहेत त्यांच्याकडे. तर ही माहिती कोणी दिली, तर राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेली आहे. कायद्याची अंमलबजावणी, ही कारवाई ब्लॅक मनी, अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता आणि कर आकारणी कायदा ह्याच्या अंतर्गत केली गेलेली आहे. म्हणजे कुठला? ब्लॅक मनी, अनडिस्क्लोज्ड फॉरेन इन्कम अँड असेट्स अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ॲक्ट 2015. मग प्रिलिमच्या दृष्टीनं हे ॲक्टचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्या अंतर्गत सरकार काय करू शकते ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. 31 मार्च 2025 पर्यंत या कायद्याअंतर्गत 1021 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे, तपासणी झालेली आहे आणि 163 खटले दाखल करण्यात आले आहेत आणि 1 जुलै 2015 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सरकारने कर, दंड, व्याजापोटी 338 कोटींची म्हणजे कोटी वसूल केलेले आहेत. ठीक आहे. तर अशा आशयानं हे आपले 23 जुलैचे महत्त्वाचे आर्टिकल्स आपल्याला बघायला मिळतात.
अशाच व्हिडिओसाठी बघत राहा यूट्यूब चॅनल इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर. थँक्यू.